लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास आजपासून सुरुवात होत आहे। लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। लाडक्या बहिणींनो, आदित्यताई तटकरे यांनी आताच पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे, ज्या कोणत्या लाडक्या बहिणींना मागील 2 महिन्यांमध्ये पैशांचं वितरण झालं नाही, त्या लाडक्या बहिणींना शुक्रवारी म्हणजे आज 10 ऑक्टोबर रोजी बँकेच्या खात्यावरती 3000 जमा करण्यात येतील। कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ती रक्कम जमा होणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे। आत्ताच पत्रकारांशी बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। बँकांचा सतत काही तांत्रिक बिघाड होतो, त्यामुळे महिलांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण होत नव्हतं। काही मोजक्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण मागील 2 दिवसांमध्ये झालेलं आहे। लाडक्या बहिणी खूप आतुरतेने वाट बघत होत्या। सोशल मीडियावर सर्वजण म्हणत होते आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु काही केल्याने महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत नव्हते। त्यामुळे पत्रकारांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ नक्की कधी मिळणार? कारण महिला आतुरतेने वाट बघत आहेत, कारण त्यांना दिवाळीचा बाजार करायचा आहे। 3000 रुपयांमध्ये सर्व दिवाळीचा बाजार होणार आहे, असं लाडक्या बहिणी म्हणत होत्या। त्यामुळे तुम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे 3000 रुपये नेमके कधी देणार आहात, यावरती मुख्यमंत्री साहेबांनी आताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांशी बोलताना महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगितली आहे। आम्ही कालपासून निधी वितरणाला सुरुवात केलेली आहे, परंतु बँकांचा काही तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे मागील 2 दिवसांमध्ये काहींचे पैसे जमा केले तरी सुद्धा बँकेमध्ये ते जमा झाले नाहीत। अखेर या ठिकाणी हा बँकांचा प्रॉब्लेम हा व्यवस्थित झालेला आहे आणि आता शुक्रवारी म्हणजे आज 10 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण व्यवस्थितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती होणार असल्याची अपडेट सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे। आता पाहायला आपल्याला हे मिळतंय की मागील 2 दिवसांमध्ये अनेक बहिणींना पैसे मिळालेले आहेत, परंतु फक्त 20% महिलांनाच या ठिकाणी पैशांचं वितरण झालेलं आहे। बाकीच्या महिलांना वाट पाहावी लागली आहे। महिला आतुरतेने वाट बघत होत्या, त्या महिलांच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण करण्यासाठी आता मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून GR सुद्धा काढण्यात आलाय। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलंय शुक्रवारी आता 10 ऑक्टोबर रोजी महिलांना पैसे मिळतील। ज्या लाडक्या बहिणींना मागील 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण झालं नाही, त्यांना शुक्रवारी म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या गावांमध्ये पैसे मिळणार आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत, हे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी काय यादी दिली आहे हे आपण बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी 10 ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारला जमा करण्यात येणार आहे, हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। शेवटचा शुक्रवार या ठिकाणी हा दिवस असणार आहे, तो म्हणजे शुक्रवारचा। त्या ठिकाणी मागील 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण झालंय आणि शुक्रवार हा 3रा दिवस असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे पैशांचं वितरण बँकेच्या खात्यामध्ये तुमच्या या ठिकाणी 100% होणार असल्याची बातमी आताच मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे। मागील 2 दिवसांमध्ये या महत्त्वाच्या बँकेमध्ये तांत्रिक प्रॉब्लेम आला होता, ते म्हणजे स्टेट बँकेमध्ये मोठा प्रॉब्लेम होता। त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेमध्ये अनेक महिलांचा प्रॉब्लेम होता, मिक्सिंग अर्ज झाल्यामुळे प्रॉब्लेम होता, तसेच पोस्टामध्ये सुद्धा अनेक महिलांच्या अर्जांची चेकिंग सुरू होती, त्यामुळे प्रॉब्लेम होता। त्यामुळे थोडक्याच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती या ठिकाणी वितरित पैसे करण्यात आलेले आहेत। 100 पैकी जवळजवळ 20% लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी वितरित झालेले आहेत। 80% लाडक्या बहिणींना हे पैसे मिळालेले नव्हते। अखेर डीबीटीच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून, आता डीबीटीच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलंय लाडक्या बहिणींच्या खात्यावरती शुक्रवारी बरोबर त्या ठिकाणी 10 ऑक्टोबरला पैशांचं वितरण करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आता या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि सरकारच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यांची नावे सांगण्यात आली आहे, तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे, कारण शुक्रवार हा त्या ठिकाणी लास्टचा दिवस असणार आहे। मागील 2 महिन्यांमध्ये पैशांचं वितरण थोडं झालं आणि उरलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहे, तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची गुड न्यूज आहे, आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो काही 3000 रुपयांचा हप्ता आहे, 3000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। तो KYCची अट त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना कोणतंही टेन्शन घेण्याची गरज नाही।
कोणतीही अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून लावण्यात येणार नाही। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरसकट पैशांचे लाभ त्या ठिकाणी शुक्रवारी म्हणजे आज 10 ऑक्टोबर रोजी देण्यात येणार आहे। तुम्हाला या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती डबल मेसेज येणार आहे। काहींचे मेसेज आले असतील, सप्टेंबरचे 1500 रुपये आणि ऑक्टोबरचे 1500 असे 15 आणि 16वा हप्ता म्हणजे टोटल 3000 रुपये यांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय, तुम्ही अजिबात अफवांवरती विश्वास ठेवू नका, कारण त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर अफवा या ठिकाणी पसरल्या जाऊ लागल्यात की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अपात्र यादी लावली जाणार आहे, अशा प्रकारच्या बातम्या सतत पसरत असतात। परंतु मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलंय, तुम्ही अजिबात महिलांनो त्याकडे लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा, कारण कोणत्याही याद्या लावण्यात आलेल्या नाही। पुढील 5 वर्षांपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी जमा होतील, असा विश्वास या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच जर विचार केला तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणी खूप टेन्शनमध्ये आहेत की KYC करायला सरकारने सांगितलं होतं। मग आता सरकारच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या तालुक्यांमध्ये शुक्रवारी म्हणजेच आज 10 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे, कारण शुक्रवार हा शेवटचा दिवस असणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आता लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे की आपला लाडक्या बहिणींची दिवाळी आता शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे, सुरू होणार असल्याची आताच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं आहे, परंतु लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ही आहे, ती म्हणजे अखेर KYC ची अट सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी तरी रद्द करण्यात आली आहे। बघा, मागील 2 महिन्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालेलं नाही, त्यांनी आता तयार राहायचं आहे। शुक्रवारी म्हणजे आज खरोखरच पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे, कोणत्याही लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसपासून वंचित ठेवलं जाणार नाही। सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस देखील येणार आहे। तसेच सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याची ही रक्कम 3000 रुपये देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी भेटणार आहे। शुक्रवारी म्हणजे 10 ऑक्टोबर आजच ही बातमी आताच पत्रकारांशी बोलताना आपल्याला समजलेली आहे। आणि तुम्ही सुद्धा हे पाहिले की सरकारच्या माध्यमातून यादी सुद्धा जाहीर केल्या गेल्या आहे। त्या यादीमध्ये आतापर्यंत 2 दिवसांमध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं नाही, त्यांना शुक्रवारी म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होईल, असं सरकारच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे। मग तुम्हाला पैसे मिळाले जर असतील तर त्या ठिकाणी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आज तुमच्यासाठी खरोखरच दिवाळी आहे। बाजार घेण्यासाठी आता मुहूर्त लागलाय। तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये मी सांगणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता या ठिकाणी अपात्र यादी अजिबात कोणतीही नसणार आहे, KYC करण्याची अजिबात गरज नाही, ही आनंदाची बातमी तुम्हाला या ठिकाणी दिली आहे। आणि त्यांनी सांगितलंय की आता या जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण आता आज म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची बातमी सांगितली आहे। कारण तुम्हाला वाटत असेल की मागील 2 दिवसांमध्ये का पैशांचं वितरण झालं नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लगेच चौकशी केली आणि आता चौकशी अशी केली आहे की त्या ठिकाणी स्टेट बँकेमध्ये आणि महाराष्ट्र बँकेमध्ये आणि पोस्टामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींची खाती आहेत आणि यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता। तर लक्षात ठेवा, त्या ठिकाणी प्रत्येक महिलांचे अर्ज मिक्सिंग झाले होते, यामुळे पुरुष सुद्धा लाभ घेत असल्याचा अर्ज मिक्सिंग झालेला होता। त्यामुळे सरकारला मागील 2 दिवस झालं अर्ज या बँकेमध्ये वेगवेगळे करण्यासाठी वेळ लागला आहे। अखेर सोन्याचा दिवस उजडला आहे आणि तुम्हाला शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे तुम्हाला या ठिकाणी आता मी सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, KYC करण्याची गरज नाही, काही सुद्धा करण्याची गरज नाही, सगळ्या अटी रद्द करून टाकल्या। फक्त तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं असेल तर सर्वच्या सर्व बँकेच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आत्ताच पत्रकारांशी बोलताना महत्त्वाची बातमी दिली आहे। दिलासा देणारी माहिती या ठिकाणी लाडक्या बहिणींना आलेली आहे। मग आता या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांची यादी सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण हा शेवटचा दिवस आहे। शुक्रवार हा शेवटचा दिवस असणार आहे, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। आता कोणत्या जिल्ह्यांच्या कोणत्या तालुक्यामध्ये तुमचा जिल्हा आहे, तुमचा तालुका आहे आणि तुमच्या गावानुसार तुमच्या तालुक्यानुसार तुम्हाला शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे। तुम्हाला या ठिकाणी यादी सांगत आहे, तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। पहिला जिल्हा आहे नांदेड जिल्हा।
नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या. अखेर तुम्हाला या ठिकाणी हा दिवस उजडला आहे. तुम्हाला त्या ठिकाणी आज म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे. यामध्ये 16 तालुके आहेत. बघा, नांदेड जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर यामध्ये अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, त्या ठिकाणी किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, त्या ठिकाणी मुखेड, नायगाव, उमरी आणि नांदेड या सर्वच्या सर्व 16 तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील महिलांना पैशांचं वितरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी हे करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा कोणता आहे, कारण या जिल्ह्यातील तालुक्यांची लिस्ट सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमचा तालुका यामध्ये आहे का, सर्व लाडक्या बहिणींनी आता लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण शुक्रवार हा 3रा दिवस असणार आहे. मागील 2 दिवसांमध्ये फक्त 20% महिलांना पैशांचं वितरण झालंय. त्याचं कारण म्हणजे बँकांचा काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे पैशांचं वितरण त्या ठिकाणी 20% महिलांनाच होऊ शकलं आहे. उरलेल्या 80% महिलांच्या शेवटच्या दिवशी वाटप सुरू आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये मिळणार आहे, तुम्ही यादी या ठिकाणी लक्षपूर्वक 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायची आहे. लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यातील टोटल 11 तालुके आहेत. बघा, तुमचा तालुका कोणता आहे हे नक्की बघा. या सातारा जिल्ह्यातील तालुके वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मानकटाव, कराड, फाटण, जावळी आणि महाबळेश्वर या 11 तालुक्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अखेर आता दिवाळी खऱ्या अर्थाने शुक्रवारी म्हणजे आजच गोड झाल्याची बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण प्रत्येक तालुक्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. गेले 2 दिवस झाले फक्त सोशल मीडियावर अफवा पसरली होती, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु ठामपणे पैसे कधी येतील याचं त्या ठिकाणी कोणी सांगितलेलं नव्हतं. मुख्यमंत्री साहेबांनी आता पत्रकार परिषद घेऊन अखेर आता तालुक्यांची लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैसे येणार आहेत तुम्ही आता 2 मिनिटे वेळ काढून नक्की बघायचं आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा बघा कुठला आहे. आता बघा, या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 15 तालुक्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. तर 15 तालुके त्यामध्ये बघा, या ठिकाणी नाशिक, मालेगाव, इगतपुरी, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव, त्या ठिकाणी कळवण, सटाणा, चांदवड, देवळा, सुरगाणा, पेठ आणि त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर हे सर्व तालुके जे 15 तालुके आहेत. तर या नाशिक जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती करण्यात येणार आहे. जर आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर या सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. लाडक्या बहिणींनो, 2 मिनिटं लक्ष देऊन बघायचं आहे, तुमचा तालुका यामध्ये आहे का बघा. प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांची लिस्ट मुख्यमंत्री साहेबांनी आता या ठिकाणी सांगितल्यामुळे आज आपल्याला शेवटचा दिवस असणार आहे. तुमचा तालुका यामध्ये असेल, तुमचा जिल्हा यामध्ये असेल तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे, अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी दिवाळीनंतर लाभ भेटणार आहे. त्यामुळे तुमची प्रतीक्षा खूप त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे बघा. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेला, तो म्हणजे गडचिरोली जिल्हा. आता गडचिरोली जिल्हा जर त्या ठिकाणी तालुके बघितले तर आहे अहेरी, आरमोरी, त्या ठिकाणी एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चारमोशी, देसाईगंज, धानोरा, भामरागड, त्या ठिकाणी मुलचेरा आणि सिरोंचा ही त्या ठिकाणी तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील या सर्व तालुक्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता आणि 16वा हप्ता वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता तुमचा जिल्हा पुढे कोणता आहे, त्या जिल्ह्यातील तालुके कोणते आहेत तुम्ही बघायचं आहे. लाडक्या बहिणींनो, त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील तालुक्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून 15वा आणि 16वा हप्ता वितरित करण्यासाठी मान्य झालेली आहे. ती म्हणजे भंडारा जिल्ह्यातील भंडारा, त्या ठिकाणी मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी, आता लाकंदूर हे 7 तालुके भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांचं वितरण होणार असल्याची
मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आली आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेमध्ये लिंक केलेलं नसेल तर ते लगेच लिंक करून घ्या जिल्ह्यामध्ये आणि त्याच तालुक्यामध्ये पैसे येणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचा मोठा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून या जिल्ह्यामध्ये महिला वाट बघत होत्या, अखेर सोन्याचा दिवस उघडला आणि आता त्या ठिकाणी पैशांचं वितरण सुरू होणार आहे। त्या जिल्ह्याचं नाव आहे पुणे जिल्हा। आता पुणे जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत। कोणत्या 14 तालुक्यांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये महिलांना पैसे येणार आहेत, तुम्ही आता कान देऊन सर्वांनी ऐकायचं आहे। यामध्ये आहे आंबेगाव तालुक्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। त्यानंतर इंदापूर, खेड, जुन्नर, दौंड, शिरूर या तालुक्यांमध्ये जर महिला तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पुढचे तालुके आहेत बारामती, भोर, हवेली, मुळशी, मावळ, वेल्हे, पुरंदर, पुणे असे या ठिकाणी 14 तालुक्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता टोटल 3000 रुपये सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मान्यता मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, नेमकं तुमचा जिल्हा कोणता आहे आणि कोणत्या तालुक्यामध्ये पैसे येणार आहे, तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून लक्षपूर्वक बघायचं आहे। कारण शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे। जर तुम्हाला शुक्रवारी पैसे नाही मिळाले तर तुम्हाला पुढील 15 दिवसांची प्रतीक्षा पुन्हा करावी लागेल। यामध्ये दिवाळी सुद्धा होऊन जाईल, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। आता पुढचा जिल्हा कोणता सांगितला आहे तर बघा, सरकारच्या माध्यमातून पुढच्या जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे, तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये आता यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मोरेगाव, पांढरकवडा, घाटंजी, राळेगाव, बाबुळगाव त्या ठिकाणी कळंबा, द्वारा, नेर, दिग्रस, पुसद, महागाव, उंबरखेड, झरिजामणी, आर्णी, केळापूर या 16 तालुक्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा टोटल 15वा आणि 16वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये तिथे 3000 रुपये शुक्रवारी म्हणजे आज जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांचे पैशांचं वितरण होणार आहे, तुम्ही हे नक्की बघा। नागपूर जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुमची लिस्ट मुख्यमंत्र्यांनी काय सांगितली बघा। यामध्ये 14 तालुक्यांचा समावेश होतो, ते म्हणजे नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, हिंगणा, कामठी, काटोला, त्या ठिकाणी नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेगा, पार्श्वनी, मौदाम, उमरेड, भिवापूर, कोही अशा सर्वच्या सर्व 14 तालुक्यांमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या वतीनं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा अजून आलाय का बघा, कारण तुमचा जिल्हा नसेल तर तुम्ही आता पुढे या ठिकाणी 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण शुक्रवार हा पैसे वाटपाचा दिवस शेवटचा आहे। आता बघा, त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडला आला आहे, तो म्हणजे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुक्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। त्यामध्ये आता बघा, जालना म्हणजे त्या ठिकाणी परतूर, अंबड, त्या ठिकाणी भोकरदन, बदनापूर, त्या ठिकाणी घनसावंगी, मंठा आणि जाफराबाद या सर्वच्या सर्व 8 तालुक्यांमध्ये जालना जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा तुमचा आहे का नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय सोलापूर। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 11 तालुक्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। आज शुक्रवार आहे, ते म्हणजे उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या 2 तालुक्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। यामध्ये अक्कलकोट असेल, बार्शी असेल, मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, सांगोला असेल, माळशिरस असेल, मोहोळ असेल आणि माडा असेल, करमळ असेल, एकूण असे 11 तालुक्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये आता बघा, लाडक्या बहिणींनो, बीड जिल्हा तुमचा असेल तर यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता येणार आहे, कोणत्या तालुक्यांमध्ये येणार आहे, तुम्ही ते पाहू शकता। बीड जिल्ह्यातील तालुक्यांची नावे खालीलप्रमाणे आहे। आता तुम्ही आंबेजोगाई, आष्टी, गेवराई, किल्लो धारूर, त्या ठिकाणी केज, माजलगाव, पाटोदा, परळी, वैद्यनाथ, बीड, वडवणी आणि शिरूर, त्याला कासारा असंही म्हटलं जातं,
तर त्या तालुक्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता जमा करण्यास आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आता तुमचे कोणते जिल्हे आहे, तुमच्या कोणत्या तालुक्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे याची यादी 2 मिनिटे आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आता सर्वांनी लक्ष देऊन बघा। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे, तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये 10 तालुक्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। यामध्ये अहमदपूर, उदगीर, औसा, चाकूर, जळकोट, देवणी, शिरूर, अनंतपाळ, त्या ठिकाणी निलंगा, रेणापूर हे 10 तालुक्यांमध्ये ही लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता जमा करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणी तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी बघा अकोला, बाळापूर, पातोर, त्या ठिकाणी बार्शी, टाकळी, मुतीर्जापूर, अकोटा, तेल्हार एकूण 7 तालुक्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर शेवटचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा। या ठिकाणी अचलपूर, हंजनगाव, सुरची, चांदूर बाजारा, चांदूर रेल्वे, त्या ठिकाणी चिखलदरा, दर्यापूर, धामणी, धामणगाव रेल्वे, तिवसा, आनंदगाव, खंडेश्वर, भातकुली, मोर्शी इत्यादी अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा। नक्कीच तुम्हाला या योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा होईल। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।